आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा दुसरा सामना जयहनुमान वेळवंड विरुद्ध जुगाई पानवल दोन्ही संघांदरम्यान चाललेला सामना आपण पाहतोय. प्रथम चढाई स्वीकारली ती जयहनुमान वेळवंड संघाने आणि इथे मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालाय तो शुभम आणि इथे मात्र नजराटे दोरगाट नागाटे जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याच्या आधी इथे मात्र मिड लाईन क्रॉस केली गेली आणि एक गुण मिळतोय तो जयहनुमान वेळवंड संघाला. दरम्यान आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे. परेश शिंदे याच्या माध्यमातून जसे मग 7 परिधान केलेला चढाईबट उंच करा बारदार शरीरष्ट लाभलेला चढाईबट आपल्याला पाहायला मिळते जुगाई पानवल संघाचा. इथे मात्र 7 मैदानावरती असताना जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. एकीचे बळ मिळते पळ तू आता मैदानाच्या बाहेर पळ. इथे मात्र रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो जयहनुमान वेळवंड संघाला. निश्चितच सुरुवातीच्या मिनिटांमध्ये इथे मात्र हल्ला चढवायला सुरुवात केली ती जयहनुमान वेळवंड संघाने. निश्चितच या दिवस सामन्याचा देखील आपण जर विचार केला तर सुरुवातीपासून ज्या संघाने इथे वर्चस्व दाखवण्यासाठी वर्चस्व दाखवलंय त्यानेच या पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. इथे देखील जयहनुमान वेळवंड संघ पुन्हा एकदा सामन्याच्या काही सुरुवातीच्या मिनिटांमध्ये वर्चस्व दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. इथे कमबॅक केला जाईल का जुगाई पानवल संघाकडून अद्यापही त्यांच्या संघाचं खातं उघडलं गेलं नाहीये. आता मात्र इथे मात्र विश्वास दाखवला गेला जसे मग दोन्हीच्या माध्यमातून 7 मैदानावरती असताना 2-1-2-2 चे क्षेत्रमध्ये सजवले गेले. फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते. ते जयहनुमान वेळवंड संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात केली. गोलमती चाललेली चढाई आपण पाहतोय. रॅपिड पद्धतीचा फुटबॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु सावध पावित्र्याची चाललेली चढाई आपण पाहिली आणि त्यानंतर रेड व्हॅलिड केली. मैदानावरती येऊन उभा राहिला आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल केलं जाते जयहनुमान वेळवंड संघाकडून जर्सी मग 3 यत्नेश इथे पाहायला मिळतोय. 5 मैदानावरती असताना बोनस गुण बसेल आणि निश्चितच गोलवरती चाललेला डिफेन्स फ्रंट ब्लॉकला येतोय. जबरदस्त ब्लॉक आपल्याला पाहायला मिळाला. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. पॉईंट गोष्ट जुगाई पानवल पुन्हा एकदा जर्सी मग 2 वारंवार आपल्या संघासाठी चढाई करत असताना आता मात्र 6 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयहनुमान वेळवंड संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-2-2 चे क्षेत्रमध्ये सजवले गेले आणि निश्चितच पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र टोट्याच्या स्वरूपात एक मोहरा गारद केला जाईल. संकेताच्या वरती टोट्याच्या स्वरूपात एक मोहरा गारद. पॉईंट गोष्ट जुगाई पानवल. निश्चितच कमबॅकचा इशारा दिला गेला जरूर जुगाई पानवल संघाकडून. हातकंबा आणि पंचक्रोशी गटातील हे नाव असलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चुरशी लढत आपल्याला यांच्या दरम्यान पाहायला मिळते. इथे मात्र एक बोनस गुण घेऊन आपल्या संघामध्ये सुखरूप परतला आहे शुभम. एक गुण मिळतोय तो जयहनुमान वेळवंड संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी दोन्हीच्या माध्यमातून वारंवार चढाई आपण पाहतो. या चढाईमध्ये संकेताला मैदानाच्या बाहेर जाण्यात यश आलं होतं. पुन्हा एकदा 5 मोरे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र जबरदस्त डबल टायवड आपल्याला पाहायला मिळतं. विघ्नेश चिमान याच्याकडून कमाल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. डबल टायवरती अटॅक केला आणि त्यानंतर इथे मात्र रायडरला गारद करण्यात यश आलं आणि एक गुण मिळतो तो जयहनुमान वेळवंड संघाला. निश्चितच चांगली डिफेन्स मध्ये कामगिरी पाहतोय ते आपण जयहनुमान वेळवंड संघाची. दरम्यान इथे मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे शुभमच्या माध्यमातून. रायडिंग वरती सज्ज झाला जयहनुमान वेळवंड संघाकडून. जुगाई पानवल संघाच्या क्रीडांगणामध्ये 5 मोरे आपण पाहतो. इथे मात्र रेड व्हॅलिड केली गेली. कोणत्याही स्वरूपाचा धोकानबद करता आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला. आता मात्र पुन्हा एकदा रिलाय होऊन आतमध्ये आलाय तो जर्सी मग 7 परिधान केलेला परेश शिंदे याला या आधीच्या चढाईमध्ये इथे मात्र शमवण्यात यश आलं होतं. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी इथे पॉईंट घेतला जाईल का. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त ठाऊड आपल्याला पाहायला मिळते. वारंवार याच्यावरती अटॅक केला जातोय आणि निश्चितच याच्या विरुद्ध रणनीती आखून आले तो जयहनुमान वेळवंड संघ. कारण का त्यांना माहिती आहे एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जुगाई पानवल संघाचा असा जर्सी मग 7 परिधान केलेला परेश शिंदे एकटा गेम चेंजर ठरू शकतो त्या संघासाठी आणि त्याच्या विरुद्ध परफेक्ट रणनीती आपल्याला पाहायला मिळते ती जयहनुमान वेळवंड संघाची. जास्त वेळ त्याला मैदानावरती सेटल होऊ द्यायचं नाही. जास्तीत जास्त वेळ त्याला मैदानाच्या बाहेर बसवून द्यायचं ते जयहनुमान वेळवंड संघाला. आणि ते मात्र पुन्हा एकदा 5 मोरे मैदानावरती असताना जुगाई पानवल संघाच्या क्रीडांगणामध्ये 5 विरुद्ध 1 चाललेला सामना बोनस गुण बसेल. इथे मात्र सावध पाहिजे आजमवला जाते. रेड व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला. तसेच उद्याच्या दिवसातील सर्व संघांना विनंती असेल की 7 वाजता ठीक सामने सुरुवात केली जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. जर कोणता संघ इथे उपस्थित नसेल तर समोरील संघास पुढील देण्यात येईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. ठीक 7 वाजता या मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. आणि आता मात्र सामन्याची पहिली तिसरी चढाई डू ऑर डाय रेड जर्सी मग 8 संकेत गुरव यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन 5 मोरे मैदानावरती असताना बोनस गुण असेल टच पॉईंटची असेल आवश्यकता. कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा सलग 2 चढाई असफल ठरतात आणि तिसऱ्या चढाई डू ऑर डाय रेड असते. इथे मात्र जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळाला. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो जुगाई पानवल संघाला.
दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालाय जयन रेवण संघाकडून जर्सी क्रमांक 2 शुभम 7 मोरे मैदानावरती असताना आता मात्र फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते ते जुगाई पानवल संघाचं आणि इथे मात्र काय घडते सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतोय दोन्ही संघांना एक गुण मिळतोय एक डिफेंडर देखील लॉबीच्या बाहेर घेत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांना एक गुण इथे दिला जाईल दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जातंय जुगाई पानवल संघाकडून यादीच्या चढ्यामध्ये 2 गुण घेऊन आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं होतं पुन्हा एकदा तीच कामगिरी करण्यात यश येईल का 5 मोरे मैदानावरती असताना कोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय तो जयन मनवेवण संघाचा आणि त्याचं तिथे अभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो रायडरवरती रेड व्हॅलिड केली गेली सावध पवित्र आजमावला गेला आणि तदनंतर इथे मात्र आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय दरम्यान आता मात्र प्रत्युत्तर देतोय तो जयन मनवेवण संघाकडून जर्सी क्रमांक 8 संकेत या आधीच्या चढ्यामध्ये त्याला गारद करण्यात यश आलं होतं जुगाई पानवल संघाला परंतु आता मात्र 6 मोरे मैदानावरती असताना बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला संकेताच्या माध्यमातून इथे मात्र मिडलाईन वरती येऊन रेड व्हॅलिड केली गेली आणि मिडलाईन वरती उभा राहिला आहे दरम्यान इथे मात्र बोनस गुण मिळतोय तो जयन मनवेवण संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केला जाईल जर्सी क्रमांक 2 माध्यमातून आपल्या संघासाठी वारंवार चढाया करत असताना इथे मात्र परेश शिंदेला थोडंसं विश्रांती देण्याचं काम करण्यात येईल कारण इथे मात्र चांगली रणनीती आखली गेली जयन मनवेवण संघाकडून जर्सी क्रमांक 4 5 मोरे मैदानावरती असताना 2-1-2 ची पिढी ते सजवली गेली आहे दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जयन वेळवण संघाकडून चढाईसाठी आलाय तो शुभम 5 मोरे मैदानावरती असताना 2-2-1 चे क्षेत्रमध्ये सजवली गेलेली लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करते रॅपिड मध्ये चाललेला फुटबॉल आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय आणि इथे मात्र थोडासा सावध वगैरे आजमावला गेला आहे रेड व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला आणि आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड परीक्षेच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल आतापर्यंत असफल ठरलाय जरूर परंतु इथे मात्र कमबॅक केला जाईल का पुन्हा एकदा सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र रायडर गारद होईल एक गुण मिळतोय तो जयन मनवेवण संघाला दरम्यान इथे मात्र ऑफिशियल टाइम आउट दरम्यान इथे मात्र सेकंड हाफला सुरुवात केली जाते गोलफाचा काळाचा जर आपण विचार केला तर फर्स्ट हाफ नंतर जयन मनवेवण 9 गुणांवरती असताना जुगाई पानवल 5 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय ना मात्र 4 गुणांची आघाडी असेल ती जयन मनवेवण संघाकडे दरम्यान इथे मात्र जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी दाखल झालेला असताना 7 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहे ते जयन मनवेवण संघाच्या क्रीडांगणामध्ये फुल हाऊस असेल इथे मात्र रेड व्हॅलिड केली गेली मिडलाईनवरती उभा राहताना आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 3 याच्या माध्यमातून आता मात्र जुगाई पानवल संघाच्या क्रीडांगणामध्ये 4 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत 2-2 ची क्षेत्रमध्ये सजवली गेली आणि इथे मात्र थोडासा सावध पवित्र आजमावला जाईल जयन मनवेवण संघाकडून इथे मात्र सलग 2 चढाई इथे 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पाडल्या जातील आणि तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न केला जाईल तो जयन मनवेवण संघाकडून दरम्यान 4 मोरे मैदानावरती असताना याच्याकडून देखील सावध पवित्र आजमावला जातोय कोणताही सुरुवातीचा धोका पत्करला जात नाही जास्तीत जास्त वेळ काढून आपल्या संघाची आघाडी आहे ती बनवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तो जयन मनवेवण संघाकडून इथे मात्र रेड व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जुगाई पानवल संघाकडून आता मात्र जर्सी क्रमांक 5 याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय 7 मोरे मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला भेटते ते जयन मनवेवण संघाचं 2-1-2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय खोलवरती चाललेली चढाई आपण पाहतो मिडल कव्हरला इथे वारंवार इथे हुलकावण्यात देण्याचा प्रयत्न केला जातोय तर इथे मात्र वेळेच्या अभावी आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतील कोणतेही पॉईंट त्याच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये दरम्यान इथे मात्र जर्सी क्रमांक 3 पुन्हा एकदा मैदानावरती रायडिंग मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा 4 मोरे मैदानावरती असताना 2-2 ची क्षेत्रमध्ये सजवली गेली आहे रेड व्हॅलिड गेली जाते 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पाडले जात आहेत आणि इथे मात्र आवश्यकता नव्हती जबरदस्त ठावडा आपल्याला पाहायला मिळाला रायडर होईल गारद एक गुण मिळतोय तो जुगाई पानवल संघाला दरम्यान आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड असेल ती जुगाई पानवल संघाला जर्सी क्रमांक 4 2-1-2-2 चे क्षेत्रफळ इथे मात्र ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती एक गुण मिळतोय तो जुगाई पानवल संघाला
दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि सामन्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना जर आपण गुणफलक पाहिला तर जयहनुमान वेळवण संघ 9 गुण, जुगाई पानवल संघ 7 गुण. मात्र 2 गुणांची आघाडी असेल ते जुगाई पानवल संघाकडे. दरम्यान इथे मात्र काय घडते, 2 गुणांची कमाई करतोय जयहनुमान वेळवण संघ. आवश्यकता नव्हती ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, एक भारदार शरीरयष्टी असलेला चढाईपटू संकेत गुरव याच्यावरती ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. शोल्डर सपोर्ट घेतला, टर्न केला आणि त्यानंतर बेडलाईन वरती झोपून दिला आणि आपली क्रीडांगणामध्ये सुरू करता. इथे मात्र पुन्हा एकदा जिमण्याच्या माध्यमातून चुका करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपला संघ इथे आघाडीवरती असताना वारंवार इथे चुका करण्याचं पाहायला मिळतोय तो जयहनुमान वेळवण संघ. इथे मात्र टीम मिटिंग बोलावी लागेल, थोडीशी रणनीती आखावी लागेल, संयम ठेवावा लागेल आणि त्या पद्धतीने इथे खेळ करावा लागेल तो जयहनुमान वेळवण संघाला. निश्चितच आता मात्र 5 नंबर मैदानावरती असताना 2-1-2ची फील्ड इथे सजवली गेली आणि बोनस गुण असेल. इथे मात्र रेड व्हॅलिड गेले मिडलाईन वरती येऊन उभा राहिला आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय. दरम्यान टाइमआउट घेतला जातोय तो जुगाई पानवल संघ. सामन्यासाठी शेवटची 4 मिनिटे शिल्लक. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. जर्सी क्रमांक 4 रायडिंग मध्ये सज्ज झालेला असताना 6 नंबर मैदानावरती असताना इथे मात्र लेफ्ट वरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय आणि रॅपिडली शूट करून राईट कॉर्नर हँडच्या सुरुवात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि दरम्यान इथे मात्र जबरदस्त फ्रंट ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतोय. रायडर होईल कारद 1 गुण मिळतोय तो जयहनुमान वेळवण संघाला. एक जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 1 गुण मिळतोय तो जयहनुमान वेळवण संघाला. प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 12 याच्या माध्यमातून. 4 नंबर मैदानावरती असताना 2-2ची क्षेत्रविधी सजवली गेली आहे. रेड व्हॅलिड करतोय आणि इथे मात्र मिडलाईन वरती उभा राहतोय. आपल्या संघाला इथे आघाडीवरती पाहून कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करला जात नाहीये. तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा मानस येतोय तो जयहनुमान वेळवण संघाचा. तर इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल जुगाई पानवल संघाला. इथे वारंवार मल्टीपॉइंट सेट करावे लागतील सामन्यातील अंतिम काही 4 ते 5 मिनिटे शिल्लक असताना. दरम्यान इथे मात्र थोडीशी विचार करावा लागेल. सामना समजायची 3 मिनिटे शिल्लक. दरम्यान रायडिंग मध्ये सज्ज असेल तो जर्सी क्रमांक 7 परेश. इथे मात्र 7 नंबर मैदानावरती असताना बॅकिंग मारण्याचा अवलंब केला जातोय. वारंवार याच्या माध्यमातून चांगल्या चढाई आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यश मात्र त्याच्या हाती लागलेला पाहायला मिळत नाही. इथे मात्र एक मोरग आरोप करेल, एक गुण मिळतोय तो जुगाई पानवल संघाला. दरम्यान इथे मात्र कचऱ्याची घंटा असेल, डू ऑर डायरेक्ट असेल, करा किंवा मराठा मैदानाच्या बाहेर जर असतं तर अशा सुरुवातीची चढाई असताना इथे पॉईंट घेणं अनिवार्य असेल. 2-1-2ची क्षेत्रविधी सजवली गेली आहे आणि इथे मात्र जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. जम्प घेण्याचा होता प्रयत्न, परंतु तितकाच सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला. एक मोरा गारा देईल पॉईंट गोष्ट जुगाई पानवल. आता मात्र पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज असेल तो जर्सी मग 7 परिधान केलेला परेश. 5 नंबर मैदानावरती असताना 2-1-2ची क्षेत्रविधी सजवली गेले. खोलवरती डिफेन्स करण्याचा प्रयत्न, 1 गुण मिळतो आणि निश्चितच सामन्याच्या अंतिम मिनिटांमध्ये इथे मात्र परीक्षेच्या माध्यमातून चांगल्या चढाई आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या सुरुवातीचा जर आपण विचार केला तर निश्चितच सामन्याच्या शेवटी 2 मिनिटे शिल्लक आणि गुणफलकाचा जर आपण विचार केला तर जयहनुमान वेळवण संघ 12 गुण, जुगाई पानवल संघ 11 गुण. नामात्र 1 गुणाची आघाडी असेल ती जयहनुमान वेळवण संघाकडे. पुन्हा एकदा टाय सामना आपल्याला इथे पाहायला मिळणार का? इथे मात्र जबरदस्त बॅकहोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. वाघाच्या जबड्यामधून इथे शिखर आपल्याला पाहायला मिळते. 1 मोरा गारद होईल, गुण मिळतोय तो जुगाई पानवल संघाला. इथे मात्र बरोबरीला आलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय करतोय, इथे येईल का? रायडरचा येईल मैदानाच्या बाहेर. पॉइंट गोes to जयहनुमान वेळवण. दरम्यान इथे मात्र रोमांचकारक चाललेला सामना आपण पाहतोय. सामन्यातील काही अंतिम मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र 1 गुणाची आघाडी असेल ती जयहनुमान वेळवण संघाकडे. इथे मात्र पुन्हा एकदा टाय सामना आपल्याला पाहायला मिळणार का? आजच्या दिवसातील दुसरा टाय सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकेल का? निश्चितच सामना शेवटचे 1 मिनिटे शिल्लक असताना 1 गुणाची आघाडी असेल ती जयहनुमान वेळवण संघाकडे. इथे मात्र थोडासा संयमी खेळ करावा लागेल. परेशाच्या वरती जबाबदारी असेल आपल्या संघाला इथे मल्टिपॉइंट रेट्स करा. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला परेश शिंदे याने मात्र आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय, परंतु सामन्याचे अंतिम मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र 1 गुणाची पिछाडी भरून काढली जाईल का? 4 विरुद्ध 1 चाललेला सामना, खोलवरती चाललेला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई करतोय. इथे मात्र काय घडेल? सामन्यातील अंतिम काही सेकंद शिल्लक असताना
पुन्हा एकदा सामना बरोबरीला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येत नाही जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला चढाईपटू. इथे मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा टाय सामना आपल्याला पाहायला भेटेल का? इथे मात्र सावध पवित्र आजमावला जातोय. रेड व्हॅलिड गेली आणि दरम्यान इथे मात्र मिडलांवरती येऊन उभा राहिला आहे. दरम्यान इथे जर सुपर रेड झाली तर निश्चितच सामना जयमन वेळवंड संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु इथे जर टॅकल केला गेला तर निश्चितच आता मात्र जर्सी क्रमांक 4 इथे 3 मोरे मैदानावरती असताना टॅकल करण्याचा प्रयत्न मिडलांवरती चाललेली झटापट. एक मोहरा करत पॉइंट गोष्ट जुगाई पानवल. दरम्यान इथे सामना मात्र संपतोय. गुणफलक असेल जयमन वेळवंड संघ 15 गुण, जुगाई पानवल संघ 14 गुण. तब्बल 1 गुणाने विजयी संघ ठरतोय तो जय हनुमान वेळवंड संघ. विजेते संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक